तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बारामती एअरफील्डवर प्रशिक्षण सरावादरम्यान VT-6 हे प्रशिक्षण विमान धावपट्टीबाहेर गेल्याची घटना घडली। या घटनेत सुदैवाने कोणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही। या संदर्भात प्राप्त माहितीनुसार VT-6 हे विमान बारामती एअरफील्डवर नियमित प्रशिक्षण सराव करत होते। सरावादरम्यान विमान धावपट्टीवरून बाहेर गेले। घटनेनंतर विमानाची स्थिती तसेच धावपट्टी बाहेर जाण्याचे नेमके कारण याबाबत माहिती समोर आलेली नाही। घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला आहे। संबंधित यंत्रणेकडून या घटनेची माहिती घेण्यात येत असून विमान धावपट्टी बाहेर जाण्यामागील कारणांचा तपास केला जात आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। नमस्कार, मी पोलीस निरीक्षक नारायण पवार, बारामती तालुका पोलीस स्टेशन। बारामती तालुका पोलीस स्टेशन हद्दीमध्ये या ठिकाणी जे कारवार एव्हिएशन कंपनी आहे आणि त्यांचं या ठिकाणी ट्रेनिंग सेंटर आहे। या ट्रेनिंग सेंटर मध्ये आज ते कारवार एव्हिएशन मधील वॉटर टँगो CR इको एक्सरे ई टाइप चार्ली 172 नावाचं जे विमान आहे त्याच्यामध्ये चिराग डोईफोडे आणि अभिजित झोंडरे हे प्रॅक्टिस करत होते आणि प्रॅक्टिस करत असताना धावपट्टीवर ते विमान असं चाकावर चालत घेऊन जात असताना धावपट्टीवर शेवटच्या भागाला त्या ठिकाणी न थांबता ते घसरले तिन्ही चाक आणि घसरत एक जस्ट धावपट्टीच्या खाली 25 ते 30 फूट अंतरावर असं खाली गेलेला आहे आणि जो धावपट्टीच्या खालचा भाग आहे तो गवताळ भाग आहे आणि त्याच्यामध्ये जाऊन ते थांबलेलं आहे। त्याच्यामध्ये कुठं ते असं उड्डाण घेताना किंवा लँड करताना किंवा टेकअप करताना असं काही ते वरून पडलेलं नाही। उडत असताना ते धावपट्टीवर चालत असताना ते पुढे थांबायच्या ऐवजी घसरलं आणि घसरत पुढे धावपट्टीच्या पुढे जाऊन गवताळ भागात शेवटी थांबलेलं आहे। त्याच्यामध्ये कुणाचंही जखमी नाही किंवा त्या विमानाचं जास्त काही नुकसान झालेलं नाही असं त्या ठिकाणी प्रकार झालेला आहे आणि आम्ही त्या ठिकाणी आल्याच्या नंतर पाहणी केलेली आहे आणि त्या ठिकाणी बाकीचं काही कुठं जखमी नाही कुणी किंवा काही नुकसान झालेलं नाही। कोणती कारवाई कशी असणार आहे, कारण की गेल्या काही दिवसांमध्ये बारामतीच्या परिसरात सातत्यानं हे ट्रेनिंग विमान जे आहेत ते कोसळले। आता हे पुढील कारवाई जी आहे ते त्यांच्या जे डिपार्टमेंटचे जे आहेत ते येऊन पाहणी करतील। नेमकं ते पुढील काय आहे तर ते त्यांचं डिपार्टमेंट करेल। आपलं काम या ठिकाणी आम्ही आलेलं आहे आणि पाहणी केलेली आहे। जी माहिती मला समोर दिसलेली आहे ती मी आपल्याला सांगितलेली आहे। सर, या घटनेची नोंद आपल्या स्टेशनरीला केली जाणार आहे आणि किंवा जर ती नोंद केली गेली असेल तर त्या संदर्भात काय पोलीस प्रशासनाकडून तपास केला जाणार? हो, त्याच्यामध्ये आम्ही झालेली घटना काय आहे त्या ठिकाणी आम्ही वरिष्ठांना त्याची माहिती कळवतो, स्टेशनरी नोंद घेतो आणि त्यांच्या डिपार्टमेंट मार्फत त्याची इन्क्वायरी आणि चौकशी पुढे होईल। त्याच्यामुळे तो काही कुठला अपघात नाही किंवा असं काही दुसरी काही घटना घडलेली नाही। त्यांचं फक्त सराव दरम्यान ते विमान जागेवर न थांबता घसरून पुढे गेलेलं आहे, बाकी काही नाही।